2 दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी होती अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये. आणि ती बातमी आल्यानंतर कसं महायुतीतील एका घटक पक्षाला ती बातमी बोचली आणि पडद्याआड नेमकं काय इंटरेस्टिंग राजकारण होतं, अर्थात ती बातमी तुम्हाला देखील माहिती आहे. कारण होतं सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि तात्काळ मग काही मीडियावाल्यांनी आता महाराष्ट्रामध्ये भयानक काहीतरी घडणार, राजकीय उलथापालथ होणार, भूकंप होणार वगैरे वगैरे हे सगळं झालं. पण तो फोन सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. खास करून तो फोन केला आणि त्यांनी त्यांना सांगितलं की बारामतीमध्ये जी काय पोटनिवडणूक होतीये त्या पोटनिवडणुकीमध्ये तुमच्या पक्षांकडून मला पाठिंबा जाहीर करा. हा संवाद उद्धव ठाकरे आणि सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये झाला होता. पण त्यानंतर महायुतीमध्ये एक जो घटक पक्ष आहे अर्थातच शिंदे गट, त्यांनी एक प्रकारे अशी नाराजी व्यक्त केली होती की कारण ती बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पुन्हा चर्चा सुरू झाली आणि कसं उद्धव ठाकरे यांचं राजकारणामधले महत्व हे संपत नाही, ठाकरे कुटुंबाचं राजकारणामधलं महत्व संपत नाही अशी चर्चा सुरू झाली. कारण शिंदे गटातील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की खरंच उद्धव ठाकरे यांना फोन करायची गरज होती का? कारण उद्धव ठाकरे यांनी जर का पाठिंबा दिला नसता म्हणजे तुम्ही काय निवडून आल्या नसत्या का, असा देखील चर्चेचा सूर त्यांच्यातील एका पक्षा शिंदे गटामध्ये सुरू असल्याची कुणकुण बाहेर आली. कारण सुनेत्राताई पवार यांनी फोन करणं आणि त्याची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिवसभर चर्चा होणं यावरून उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं महत्व हे काही संपत नाही आणि ते महत्व अजूनही बाकी आहे अशा प्रकारचं एक प्रकारे वातावरण निर्माण झालं. पण आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही त्याची मात्र कुठेही चर्चा होत नाही. आणि या संपूर्ण पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की यामध्ये देवेंद्र फडणवीस फोनाफोनी करतायत, सुनेत्राताई त्या ठिकाणी फोनाफोनी करतायत, पण शिंदे गट यामध्ये कुठेही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व असल्यासारखं तुम्हाला कुठेही दिसत नाही. हा फक्त उदय सामंत यांनी मध्यंतरी एका ओळीची बाईट दिली होती. पण सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करणं आणि शिंदे गटाला झोंबायचा इथं कुठं विषय आहे का? पण शिंदे गटाचं म्हणणं असं होतं की बारामती विधानसभेमध्ये सुनेत्राताई पवार यांनी कोणाची हे विनवणी करण्याची काहीही गरज नाही. आणि खास करून उद्धव ठाकरे यांना विनवणी करण्याची त्यांची गरज काय होती? कारण बारामतीमध्ये कुठं उद्धव ठाकरे यांची इतकी पावर आहे की ते त्या ठिकाणी उमेदवार देतील. पण तशी परिस्थिती नाहीये. इंटरेस्टिंग राजकारण असं आहे की उद्धव ठाकरे यांना बारामती सोबतच त्या ठिकाणी राहुरीची पोटनिवडणूक आहे. कर्डेले यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली. पण ठाकरे यांना राहुरीमध्ये उमेदवार द्यायचा आहे कारण बारामतीपेक्षा ठाकरे गटाची राहुरीमध्ये ताकद ही बरी आहे, चांगली आहे. पण शरद पवार यांचे जे काय मागचे उमेदवार होते, जगताप कर्डिले म्हणून कोण होते, त्या ठिकाणी तनपूर हे त्यांचे मागचे उमेदवार होते आणि त्यांनी कुठेतरी भारतीय जनता पक्षाशी संधान साधल्याच्या बातम्या आल्या. आपण विधानसभा लढवणार असे त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शांत केलं आणि त्यांनी माघार घेतली. पण चर्चा झाली आणि चर्चेअंती उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलेलं दिसतंय की राहुरी असो किंवा बारामती असो या ठिकाणी एखाद्या आमदाराचं निधन जर का झालं असेल तर त्या ठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यांचे खासदार आणि आमदाराला समजावून सांगितली. पण 2-4 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षानं या संस्कृतीला छेद दिला होता. होय, कारण नांदेडमध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक आमदाराचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं ठाकरेंचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराला त्यांनी फोडलं कारण त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती. पण त्यावेळेस भाजपनं ही संस्कृती मोडीत काढली आणि देगलूरकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी सुभाष बणे जे ठाकरेंचे होते त्यांना पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली. मात्र आता तोच भारतीय जनता पक्ष संस्कृतीच्या त्या ठिकाणी एक प्रकारे चर्चा घडवून आणतंय आणि एखाद्या आमदाराचं निधन जर का झालं असेल तर ती पोटनिवडणूक जी असते ती आपण बिनविरोध करायला पाहिजे अशी भूमिका आणि ते एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की तत्वज्ञानी विचार भारतीय जनता पक्षाचे नेते वगैरे आता मीडिया समोर येऊन करतात. अर्थात ते ज्यावेळेस विरोधामध्ये असतात त्यावेळेस त्यांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या आमदाराचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणूक लढवली होती. पण उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी समंजसपणा दाखवला
आणि कुठेतरी शिंदे गटाला एक प्रकारे झटका ज्याला आपण म्हणतो तो देण्याचा एक प्रयत्न केला. कारण शिंदे गटाला फक्त उद्धव ठाकरे यांची पावर वाढवू नये, त्यांचं राजकारणामधलं महत्त्व कुठेही वाढवू नये किंवा त्या पक्षाला आम्ही संपवूनच टाकतो आहोत या ॲटिट्यूडमध्ये जो शिंदे गट आहे, त्या शिंदे गटाला 2 दिवसापूर्वी फडणवीस यांनी न शरद पवारांचे न उद्धव ठाकरे यांचे कोणाचेही खासदार त्यांनी फोडू दिले नाहीत. आणि ते फुटतात असे लक्षात आल्याबरोबर अमित शहा यांनी शिंदे गटाला व्यसन घातले. त्यामुळे काहीही करून उद्धव ठाकरे यांचं जे काय राजकारणातलं महत्त्व संपुष्टात आणण्याचा जो एक धडपड, एक प्रयत्न महायुतीमध्ये एक पक्ष शिंदे गटाचा आहे, त्याला दिवसेंदिवस छेद बसतोय. आणि त्यामुळं ही जी बातमी आहे, हा जो प्रकार आहे, तो एकूणच भविष्यामध्ये शिंदे गटाला अडचणीचा ठरू शकतो. बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय, आणि खरंच उद्धव ठाकरे यांनी बारामती असू दे किंवा राहुरी या ठिकाणी ज्या आमदारांची पोटनिवडणूक होत आहे तिथं जाहीर पाठिंबा द्यायला हवा का? अजितदादा यांच्या निधनानंतर जे बारामतीमध्ये निवडणूक होते तिथे देखील सुनेत्राताई यांना पाठिंबा त्यांनी द्यायला हवा की उमेदवार द्यायला हवा? आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.